आल्याच्या नंतर समोर पाहू शकता तुम्ही प्रेम मंदिर कसं दिसतंय नक्की। आणि याच घाटावरून श्रीकृष्ण झाडावरून पूर्ण त्यांचे कपडे पळून घाटावरून पळून समोर तुम्हाला बघायला भेटते राधा मदन मोहनचा टेम्पल। पहिला यमुना नदी इथून वाहायची, त्यांचा प्रवाह होता नदीचा। साऊथचा श्री रंगनाथजी मंदिर आपल्या वृंदावन मध्ये, बाके बिहारीजींचा आणि ही मंदिराची एंट्री पॉइंट आहे। चैतन्य महाप्रभू आहेत आणि इकडे आपले राधा दामोदर आहेत जो पाणी पितो नळाला। बघा किती छान वाटते, नळाला तोंड लावून पाणी पितो बघा। करणं दंडवत परिक्रमा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। समोर आपल्याला बघायला भेटते केसी घाट, त्यांचे स्ट्रक्चर्स असे असतात की पूर्ण कारागिरी केलेली असते। प्रत्येक संध्याकाळी 7 वाजता जो पण कोण थांबल तो जिवंत नाही राहत, ह्याचा रहस्य आहे। कारण की श्रीकृष्ण आणि राधा राणी लीला करण्यासाठी येतात, त्यांचे गोपिका असतात। मंदिर आहे राधा वल्लभजी महाराजांचं मंदिर आहे, झूम करून दाखवतो। हा आहे प्रेम मंदिर, व्हाईट मार्बलनी पूर्ण 52 एकर मध्ये बनवलेला हा प्रेम मंदिर जो 2 गुड मॉर्निंग, जय श्री कृष्ण, राधे राधे। कसे आहात तुम्ही सर्व? परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मस्त चालली आहे आपली वृंदावनची मथुराची सिरीज आणि शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आपल्या या सिरीज राहिल्यानंतर आपण घरी निघणार आहोत। आज चाललं वृंदावनमधले जे मोस्टली मंदिर आहेत ते बघण्यासाठी, आणि वृंदावनमध्ये कुठले कुठले मंदिर आहेत कसं काय बघणार आपण सर्व दाखवणार आहोत आपल्याला तुम्हाला। कारण की जर तुम्ही वृंदावनमध्ये येत असाल, मथुरा पण खूप मोठं बघण्यासारखं आहे, वृंदावन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला गोकुल आहे आणि चौथं म्हणजे आपला बरसाना राधा राणीचा जिथे निवास आहे। असे खूप सारे प्लेसेस बघण्यासारखे, पण वृंदावनमध्ये जर तुम्ही येत असाल तर वृंदावनमध्ये बघण्यासारखं काय काय ते आपण आज ते सर्व बघणार आहोत। तर चला व्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा आणि कसं वाटतं व्लॉग नक्की कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, राधे राधे। सो तुम्ही लोक महाराष्ट्रातून आलात आणि वृंदावनचं प्लॅनिंग केलं असेल म्हणून या व्हिडिओवरती आला असेल तर समोर तुम्हाला बघायला भेटतं सर्वात पहिलं मंदिर म्हणजेच बाके बिहारीजींचं, आणि ही मंदिराची एंट्री पॉईंट आहे। या साईडून तुम्हाला ऑटो इलेक्ट्रिक रिक्षा सोडतात आणि त्यानंतर आपण एंट्री करतो। तर लक्षात घ्या, मंदिरात येण्याच्या पहिले तुम्हाला बॅगेस वगैरे किंवा चप्पल वगैरे सर्व लॉकर रूममध्ये किंवा हॉटेलचे किंवा चेंजिंग रूम्स असतात तिथे तुम्ही लॉक करून येणार, कारण की मंदिरामध्ये परमिशन बॅग आणि चप्पलची आहेच नाही। सो तुम्हा लोकांना ही थोडीशी विचार करून तुमचे बॅग्स वगैरे घेऊन या। अशी मिठाईची दुकान वगैरे असतात तिथे तुम्ही तुमचे बॅगेस वगैरे किंवा चप्पल वगैरे काढू शकता। आणि आता आपण जाऊया समोर एंट्री पॉईंटवरून चालत, आणि या साईडला बघा कसा चष्मा पळवलेला आहे माझा माकडांनी। सो चष्मे वगैरे तुमचे काय काय गोष्टी असतील ना ते सर्व तुम्ही विचार करून घेऊन या। आता जस्ट माझ्या डोळ्यावरून त्याने असं खेचलं आणि चष्माच पळून घेऊन गेला ते बघा। आणि ते आता देणार नाही असे, तर जरा विचारपूर्वक घ्या। आणि खरोखर तुम्हाला सांगितलं सुरुवातीला बॅग्स तुमचे मोबाईल जसे चष्मे असतील तर विचार करून घेऊन या सर्व। बघा या साईडला जो माकड आहे आता घेऊन नाही येणार, तर आपण पण जाऊया पुढे। तुम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री करता आणि एंट्री केल्याच्या नंतर असे बरेचसे इथे शॉपिंग स्ट्रीट लागलेले असतात जिथे तुम्ही दुपट्टे ओढणी वगैरे पण घेऊ शकता। बघा या साईडला तुम्हाला खूप कलरफुल दुपट्टे ओढणी पण असतात आणि त्यासाठी इथं मोरपंख पण तुम्हाला बघायला भेटतात। तसं जाता आता मंदिराच्या पुढच्या भागात जेव्हा जातो आपण राईट आणि लेफ्ट साईडला शॉपिंगसाठी खूप सारे इथं स्टॉल्स आहेत। आणि इथं तुळशी मालासाठी ज्या लोकांना तुळशी माला लागत असते, जे आपल्या महाराष्ट्रातून वारीगरी संप्रदायाची लोक असतात त्यांना तुळशी माला तर ते पंढरपूरला जातात, तर तुम्ही इकडून पण तुळशी माला घेऊ शकता। आणि या साईडला तुम्हाला बघा जर गोपी यांचा म्हणजे जे गोपिका असतात कृष्णाची गोपिका त्यांचे ड्रेसेस सुद्धा इथं उपलब्ध आहेत। आणि बरेचसे इथे स्टॉल्स आहेत, मिठाईची दुकानं वगैरे पण सर्व असतात जे इकडची मथुराची मिठाई फेमस आहेत, तसे खूप सारे स्टॉल्स आहेत। तर आपण जाऊया। राधे राधे। हे आहे गेट, मंदिराच्या आतमध्ये आल्याने एवढी गर्दी आहे ना, खूप गर्दी आहे। आणि पाहू शकता समोर तुम्ही बाके बिहारींचं हे बघा, राधे 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 राधे। चला बाके बिहारीचं दर्शन केलं, आणि बाके बिहारीचं दर्शन केल्यानंतर आता आपण आलोय श्री राधा मदन मोहनजी टेम्पल, जो या वृंदावनमधला बघण्यासारखा टेम्पल तुम्ही पाहू शकता। समोर तुम्हाला वृंदावनचा टेम्पल बघायला भेटते, वृंदावनमधला समोर तुम्हाला बघायला भेटते राधा मदन मोहनचा टेम्पल। आणि हा एंट्री पॉईंट आहे, ही जी तुम्हाला आता हे एरिया बघायला भेटते। ॲक्च्युली इथून पहिला यमुना नदीचा प्रवाह होता आणि हा म्हणून टिल्ला बनवून ठेवलेला होता, कारण की पाणी वरती जायला नको। पण आता काही कलियुगानंतर नदी थोडीशी मागे सरकली
सो इकडे झाला आणि आपण आता जाऊया वरती आणि तुम्ही टिला बघू शकता किती भव्य दिव्यसा बनवलेला आहे. त्या काळामधला बनवलेला टिला आहे तुम्हाला या साईडला बघायला भेटतोय. सो आपण जाऊया आता वरती आणि दर्शन करूया आणि बरेचसे एक्सप्लोअर पण करूया की तिकडे मंदिर अजून काय काय बघण्यासारखा. बोला राधे राधे. तर आतमध्ये आल्याच्या नंतर कारण की 5000 वर्षा अगोदरची जुने मंदिरं आहेत ही सर्व जे क्षतिग्रस्त झालेले आहेत कारण की तुटलेले आहेत. एवढा वर्ष जुन्याचे जे बांधकाम केलेलं आहे आणि मंदिरात आल्यानंतर खूप भारी वाटते कारण की इकडे या साईडला स्ट्रक्चर पाहू शकता तुम्ही. मंदिराचा स्ट्रक्चर किती अद्भुत आहे बघण्यासारखं आहे. बघा या साईडला आहे सर्व. आपण बघूया की बांधकामं चालू आहेत मंदिराची तुम्ही पाहू शकता आणि समोर या साईडला सुद्धा मंदिराची बांधकामं झाली आणि हा पूर्ण वृंदावन नगरी आहे. या साईडला तुम्ही समोर बाकी बिहारींचा मंदिरचा पाहू शकता. पुढे गेल्यावरती तुम्हाला यमुना नदी इथून दिसते. या साईडून यमुना नदी दिसते आणि आपण आता दर्शन करून घेऊया राधा मोहनचं. समोर पाहू शकता तो आपलं मंदिर आहे ठाकूरजींचा. चला बोला राधे 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 राधे. दर्शन केलं आणि दर्शन केल्याच्या नंतर हा मंदिराचा बॅक साईडचा भाग तुम्हाला पाहायला मिळते आणि तुम्ही पाहू शकता हा टिला बनवलेला आहे या साईडला तुम्हाला आणि इकडे मंदिराच्या बॅक साईडून तुम्हाला इकडं रोड दिसतोय. पण हा रोड पूर्वीकाली द्वापरयुगमध्ये नव्हता. द्वापरयुगमध्ये पहिला यमुना नदी इथून वाहायची. इथून त्यांचा प्रवाह होता नदीचा जो ठीक दिल्लीवरून उत्तराखंडवरून यायचा आणि प्रयागराजला जायचा. पण आता यमुना नदी इथून न वाहता खूप लांबून गेलेली आहे. बघा या साईडला पाहू शकता ही आहे यमुना नदी. ती पण खूप दूषित झालेली आहे कारण की प्रदूषण एवढा वाढलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की कलियुगामध्ये बऱ्याचशा गोष्टी छोट्या छोट्या झालेल्या आहेत संपूर्ण नष्ट होत चाललेले आहेत. तसेच त्या गोष्टी आपल्याला कलियुगामध्ये बघायला भेटते आणि हे होतं राधा दामोदरजींचं मंदिर होतं. आता आपण इथून पुढच्या स्थळाला जाऊया जे बघण्यासारखं असेल तर कमेंटमध्ये लिहा राधे राधे. राधा मदन मोहनचं दर्शन केल्यानंतर आपण आता अजून एक सुंदर अशा मंदिरामध्ये म्हणजेच श्री राधा दामोदर मंदिरामध्ये आलो. बघा या साईडला पाहू शकता ही छोट्या छोट्या गळ्या आहेत. यमुना नदी जेव्हापासून मागे गेली आहे ना तर सर्व गळ्यामधून गाड्या वगैरे जायला रोड बनवले आहेत ना. तर पहिला यमुना नदीच्या प्रवाहामुळे सर्व रोड वगैरे इकडे काहीच नव्हतं. कच्चे रस्ते होते आणि तुम्हाला माहिती आहे की मथुरामध्ये बरीचशी मंदिरं आहेत. त्याच्या कारणास्तव इथं खूप सारे गल्ली आहेत आणि गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे. तर ही आहे एंट्री पॉईंट श्री राधा दामोदर देवजीचं मंदिर आहे. तर आपण जाऊया सुंदर असं मंदिर बघायला. बोला राधे राधे. तर असं एंट्री पॉईंट आहे आतमध्ये आणि समोर पाहू शकता आपण मंदिरातला किती भव्य आणि दिव्यशी मूर्ती बघायला भेटते. बघा समोर तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप छानशी मूर्ती. किती सुंदर असं दिसतात राधा दामोदर ललाजी यांची मूर्ती. खरोखर खूप बघण्यासारखी. एकदा कमेंटमध्ये लिहा राधे राधे आणि तुमचं दर्शन झालेलं असेल तर तरीसुद्धा कमेंटमध्ये लिहा राधे राधे कारण की मी पुढे जाऊ नाही शकत. पुढे लावलेले आहेत बॅनर्स लावले आहेत किंवा फोटो आणि व्हिडिओ काढू नाही शकत. आणि आतमधला मंदिर परिसर आहे पूर्ण राधा दामोदरचा. या साईडला पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं मंदिर आहे. खरोखर खूप भारी वाटते. छानसं अशी मंदिराची एंट्री पॉईंट आहे ही आणि साईडला बघा इकडे दिवे वगैरे असे घेऊन येतात प्रभूजी वगैरे यांची काही मनोकामना वगैरे असते. आपण जाऊया आता पुढे थोडंसं अजून जवळ जाऊया कारण की तुमचं दर्शन मला असं वाटतं लांबून करण्यापेक्षा अजून जवळून केलेला बरं आहे. या साईडला आणि हे मंदिर बघण्यासारखं असतं. अद्भुत मंदिरं असतात या सर्व या साईडला. आणि समोर तुम्ही पाहू शकता चैतन्य महाप्रभू यांचा बॅनरसुद्धा बघायला भेटतो आहे. हे चैतन्य महाप्रभू आहेत आणि इकडे आपले राधा दामोदर आहेत. राधा दामोदरचं दर्शन करता करता आपण अजून एका असे स्थळीवरती आलो जिथे श्रीकृष्ण रासलीला करायचे राधा राणीसोबत. आणि या साईडला बघू शकता तुम्ही सेवाकुंजमध्ये आलो आणि ही एंट्री पॉईंट आहे सेवाकुंजची. इकडचा बाहेरचा पॉईंट आहे सेवाकुंजचा. आपण आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघता बघता थोडंसं संवाद साधूया. तिकडे बघा सेवाकुंजची एंट्री आहे. तुम्हाला चपलं वगैरे सर्व इथं बाहेर काढावं लागेल आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर खूप भव्य आणि दिव्यचं दर्शन होणार आहे. बोला राधे राधे. ही एंट्री पॉईंट आहे या साईडला बघू शकता. इथे सर्व रासलीला व्हायच्या राधा कृष्णाच्या आणि खरोखर खूप बघण्यासारखं म्हणजे खूप भारी आहे यार. बघा ना म्हणजे सेवाकुंज आपण येतो फक्त मथुरामध्ये वृंदावनमध्ये श्रीकृष्णांचं दर्शन करतो आणि दर्शन करून परसानाला निघून जातो. पण असं खूप सारं या वृंदावनमध्ये बघण्यासारखं आहे. बघा या साईडला म्हणजे तुम्ही बघा ना या साईडला
तुम्हाला आतमध्ये जायला एंट्री सुद्धा नाही, कारण की इकडे सर्व रासलीला व्हायचे श्रीकृष्णाचे. हा खूप पवित्र स्थळ आहे, त्याच्यामुळे हे बॅरेट्स लावले आणि असे गेट्स वगैरे लावलेले जेणेकरून आताची लोक आतमध्ये जाऊन नाही. तर हे जेवढे पण हे बघा, ही झाडं फक्त तुम्हाला इथंच बघायला भेटतील. संपूर्ण वृंदावनमध्ये फक्त हेच झाडं बघायला भेटतील. आणि इथं बघा माकडं वगैरे पण आहे. ही आतमधली स्थली आहे, खरोखर खूप भारी वाटतं आहे. बघा या साईडला तुम्हाला आतमध्ये मी थोडंसं झूम करून दाखवतो. बघा अशी फुलं बघायला भेटतील तुम्हाला. आणि ही सर्व फुलं फक्त तुम्हाला या सेवाकुंजमध्येच बघायला भेटतील. या स्थानी श्रीकृष्ण आणि राधा राणी रासलीला करायचे. खरोखर खूप भारी वाटतं असं बघायला सेवाकुंजमध्ये. थोडंसं आपण आता पुढे जाऊया. राधा राणी आणि श्रीकृष्णांची रासलीला या सेवाकुंजमध्ये पहिलं व्हायचं, म्हणून हे सर्व आज पूर्ण झाड वगैरे तुम्हाला दिसते. असं स्थान तुम्हाला पूर्ण वृंदावनमध्ये बघायला नाही भेटणार आहे. या साईडला पाहू शकता तुम्ही किती भारी भारी झाडं वगैरे आहेत सर्व खरोखर. आणि हे म्हणून हे बॅरेट्स लावलेत की जेणेकरून कोण जाऊन ह्या पवित्र स्थळीला, कारण की काय झालं आताची लोक जातात झाड फूल तोडतात आणि घरी घेऊन जातात, कारण की श्रीकृष्णाने रासलीला केली आहे म्हणून हे झाडं फुलं त्या टायमाची आहेत ते घेऊन जातात. खूप भारी वाटतं. आणि आपण थोडंसं आतमध्ये पुढच्या मंदिरात जाऊया आता. बघा इकडे एक दीदी आहे जी माकडांना चणे देते खायला. आणि इथं बरीचशी माकडं आपल्याला बघायला भेटतात. या साईडला या पूर्ण सेवाकुंजमध्ये तुम्हाला माकडं बघायला भेटतील. आणि खाण्यावर इकडे फक्त चणे वगैरे तुम्हाला या रूटला या रस्त्याला जाण्याच्या मार्गाला तुम्हाला दिसते. आणि एक सुंदर असं तुम्हाला क्षण दाखवतो मी. बघा इकडे एक माकड आहे जो पाणी पितो नळाला. बघा किती छान वाटते, नळाला तोंड लावून पाणी पितो. बघा राधे राधे. दर्शन करता 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 आपण अजून असा एका स्थळवरती आलो, म्हणजेच माझ्या मागे पाहू शकता तुम्ही घाट आहे. आणि या घाटाला म्हणतात चीर घाट. आणि चीर घाट का म्हणतात, तुम्ही महाभारतमध्ये ऐकलं असेल की चीरहरण म्हणलं असेल, चीरहरण ऐकलेलं असेल, तसंच चीर घाटसुद्धा या घाटाचं नाव. आणि याच घाटावरती श्रीकृष्णांची लीला असायची. म्हणजे जेवढे पण गोपिया असायच्या आंघोळी करण्यासाठी यायचे. जेव्हा यमुनाचा प्रवाह व्हायचा, आता तर यमुना नदी ते बघा त्या साईडला गेलेली आहे यमुना नदी, पण त्या टायमाला जेव्हा द्वापर युगमध्ये यमुना मैया इथून प्रवाह व्हायचा म्हणून हे घाट बनवून ठेवलेलं होतं. आणि याच घाटावरून आंघोळीला जेव्हा मुली यायचे, गोपिया यायच्या राधा राणीच्या सोबत, तिकडं सर्वांची श्रीकृष्णांची लीला व्हायची. आणि श्रीकृष्णांची लीला असं असायची की गोपिया जेव्हा कपडे काढून आंघोळ करायची आणि याच घाटावरून श्रीकृष्ण झाडावरून पूर्ण त्यांचे कपडे पळून घाटावरून पळून घेऊन जायचे. ही पूर्ण श्रीकृष्णांची आपल्या मदन मोहनची लीला असायची. खरोखर खूप भारी वाटतं जेव्हा हे सर्व बघायचं. आणि ही सर्व द्वापर युगपासून आहे बघण्यासारखं, म्हणून याला चीर घाट म्हणतात. आणि तुम्ही जेव्हा पण येणार वृंदावनमध्ये या चीर घाटावरून अजून एक कथा आहे जी तुम्हाला मी पुढे थोड्या वेळात दाखवतो. ते बघा त्या साईडून एक कथा आहे. आणि समोर आपल्याला यमुना मैयाचं मंदिर बघायला भेटतं, कालिदह मंदिर पण बघायला भेटतं. याच घाटावरून कालिया नागचा श्रीकृष्णाने वध केलेला होता. याच घाटावरून कालिया नागचा श्रीकृष्णाने वध केलेला होता. आणि इथं मंदिरसुद्धा आहे, तो आपण बघूया. बघा या साईडला हा झाड, आणि हे झाड सर्व आता बनवून ठेवले कारण की जुनं झालेलं आहे. तर यांना स्ट्रक्चर असं केलं आहे की झाड पडू नये, सुकलेला पूर्ण झाड आहे म्हणून गव्हर्नमेंटने इकडचे हे बांधून ठेवलेलं आहे. आणि इकडे सर्व टेकवून ठेवलेलं आहे कारण की झाड पडायला नाही पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. आणि खरोखर तुम्ही विचार करा ना, यमुना मैया इथून वाहायची तर ती आता त्या साईडला गेलेली आहे, तर किती भारी असेल पहिला जेव्हा या घाटावरून यमुना नदी जात असेल. तर असं सर्व बघण्यासारखं आहे. आणि आपण आता जाऊया यमुना मैयाचं दर्शन करण्यासाठी, जो पुढे मंदिर आहे. बोला राधे राधे. समोर तुम्हाला यमुना मातेचं मंदिर बघायला भेटतं. बघा या साईडला पाहू शकता तुम्ही, या साईडला यमुना मातेचं मंदिर आहे. आणि हा जो वृक्ष मगाशी मी तुम्हाला सांगितलं, याच वृक्षावरून श्रीकृष्णांची मूर्ती बघू शकता. झाडावरती ते बसून आहेत आणि झाडावरून ते चीर घाट म्हणून नाव पडलं कारण की या झाडावरून श्रीकृष्ण गोपियांचे कपडे पळवायचे. बघा या साईडला. आणि हे ओढणी, हे कपडे आहेत. तुम्ही सांगा ही प्रथा असते, हे सर्व कपडे तुम्ही जेव्हा श्रीकृष्ण कपडे पळून यायचे या घाटावर. खरोखर ही प्रथाच खूप भारी होती. आणि ही सर्व श्रीकृष्णांची लीला आहे. खूप क्राऊड वाढलेलं आहे कारण की आज आहे रविवार. आणि तुम्ही बघू शकता एवढं प्रथा आहे आपली सनातन धर्माची की इकडं बघा चीर घाटावरती जे झाडं आहे, लाकडं आहेत, हे सर्व स्तंभ बनवून ठेवलेले आहेत. बोला जय श्री कृष्ण, राधे राधे. हे सर्व बघण्यासारखं आहे आपल्या वृंदावनमध्ये. खरोखर खूप भारी आहे. समोर बघायला भेटतं आपल्याला कालियाजीचा मंदिर, जिथं आपल्या श्रीकृष्णांनी कालियाजीचा म्हणजे वध केलेला होता. हा समोरचं मंदिर पाहायला मिळतं तुम्हाला. समोर आतमध्ये पाहू शकता तुम्ही कालियाजींची मूर्ती आहे बघा समोर इकडं बघायला भेटतं. आणि हे सर्व इतिहास आहे आपल्या या द्वापर युगमधल्या यमुना मैयाचा, मथुरेचा, वृंदावनचा.
खरोखर खूप जुनं असं बघण्यासारखं आहे. इथं बघू शकता तुम्ही बजरंगबलीची मूर्ती आहे आणि हे सर्व खाऊ गल्ली आहे या साईडला. तर नक्की तुम्ही येणार तर हा संपूर्ण चीरघाटसुद्धा आपल्या वृंदावनच्या नगरीमध्ये तुम्ही नक्कीच बघा. वृंदावन जेव्हा आपण फिरत असतो तर असे बरेचसे भक्तगण आपल्याला बघायला भेटतील जे परिक्रमा करत असतात आणि हे परिक्रमा करणं, दंडवत परिक्रमा करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही या साईडला पाहू शकता असे खूप सारे परिक्रमा मार्गावरती हा जो समोरचा आपण फिरतोय ना हा सर्व परिक्रमा मार्ग आहे संपूर्ण. आणि हे बघा असे खूप सारे दंडवत भक्त जे पूर्ण परिक्रमा करत असतात आणि खरोखर यांना सल्यूट आहे. पण हे सर्व प्यार आहे, प्रेम आहे आपल्या श्रीकृष्णांचा. आणि हे बघा असे हे सर्व इलेक्ट्रिक रिक्षा लागलेत. जेव्हा तुम्ही येणार प्रत्येक गली टू गली चालत पण फिरू शकता किंवा तुम्ही इलेक्ट्रिक रिक्षा पण आहे. 10 रुपये 20 रुपये रिक्षावाले घेतात. पण मोस्टली तुम्ही बार्गेनिंगच करा जेणेकरून इकडे खूप स्वस्तामध्ये ट्रॅव्हल होऊन जाईल. फिरता फिरता आपण आला आता केसी घाटवरती आणि केसी घाटवरती तुम्हाला बोट रायडिंगसाठी खूप सारे बोट्स बघायला भेटतील. आणि याच घाटावरती संध्याकाळची आरती होते जे आपल्याला संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत इथं पोचावं लागतं आणि 7 वाजता या घाटावरती आरती होते. बघा हे पूर्ण केसी घाट आहे. तर संपूर्ण थोडंसं तुटला वगैरे कारण की यमुना नदीचा प्रवाह जेव्हा वाढतो पावसाळ्यामध्ये तर यमुना नदी पूर्ण भरून रोडपर्यंत पाणी पूर्ण जातं आणि हा केसी घाट आहे. तर आपण जाऊया बोटिंगमध्ये बोट राईड करण्यासाठी. चला बसूया आणि आतमधून कसं यमुना नदीवरून इकडचं केसी घाट दिसतं ते संपूर्ण बघूया. तर चला आपण आता जाऊया आतमध्ये. चला बोटिंगसाठी बसतोय आपण आणि बोटिंगची प्राइस 20 रुपये आहे आणि जाऊया यमुना नदी फिरण्यासाठी बोटिंगमध्ये बसून. आहे बघा हा पूर्ण बोटिंग लाईन आहे. पण इथं या साईडला सर्व बोटिंग्स वगैरे बघायला भेटतात. आपण आता बोटिंगकडून निघणार आहे या साईडून सर्व. आणि जास्त काही चार्जेस नाही, फक्त आणि फक्त बोटिंगचे 20 रुपये चार्जेस. जर तुम्ही शेअरिंगमध्ये बसत असाल तर 20 रुपये चार्जेस आहेत आणि पर्सनल करत असाल तर त्याच्यात खूप सारे वेगवेगळे चार्जेस वगैरे आहेत. आणि आपण थोड्या आता ही बोट भरल्यानंतर बोट इकडून निघेलच तर आपण कंटिन्यू करूया तिकडून. बोला राधे राधे. समोर आपल्याला बघायला भेटते केसी घाट. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या साईडून आपण बोट रायडिंग सुरुवात करतो आणि हे पूर्णपणे केसी घाटचा व्ह्यू आहे. समोर आपल्याला घाट बघायला भेटतं आणि सर्व मंदिर परिसर आहे. तुम्हाला माहिती आहे की पुढे हजारो मंदिर आहेत आपल्या या वृंदावन ब्रिज भूमीमध्ये. हे आपण आता बोटिंगमध्ये बोटिंग करतोय. हे बघा सुरुवातीला पाहू शकता ही बोटिंग आहे. इकडे आतमध्ये हे बघा गाणी वगैरे चालू आहे. पूर्ण बोटिंग बघण्यासारखं आहे. आणि काही लोक यमुना मैयामध्ये स्नान करतात. तुम्हाला माहिती आहे का यमुना मैया किती पवित्र आहे आपल्या सनातन धर्मामध्ये. इथे काही लोक स्नान करतात आणि संपूर्ण व्ह्यू आहे. हे बघा या साईडचं समोर हे पूर्ण मंदिर परिसर आहे. खूप छानसं वाटतं आणि बोट रायडिंग करायला पण खूप छान वाटतं. तर नक्की तुम्ही येणार तर इथं बोट रायडिंग नक्की करा. समोर सुद्धा तुम्हाला पर्सनल बोटिंगसाठी पण बोट्स आहेत. ते तुम्ही पर्सनल बोटिंग सुद्धा करू शकता किंवा तुम्ही शेअरिंगमध्ये पण बोट शेअरिंग करू शकता. फिरता फिरता आपण आलो आहे वृंदावनचे जेवढे पण मंदिरामधून अजून एक मंदिर बघायला म्हणजे श्री रंगनाथ मंदिर. आणि जो साऊथचा हुबहू मंदिर आपल्या वृंदावनमध्ये बनवलेला आहे. या साईडला पाहू शकता हे बाहेरचं स्ट्रक्चर आहे. पण तुम्ही श्री रंगनाथजीचा मंदिराचा जो स्ट्रक्चर तुम्हाला आतमध्ये व्हाईट कलरमध्ये पाहायला मिळतं आहे. हे बघा जे लोक साऊथला जात असताल किंवा तुम्ही तिरुपतीला जात असाल, रामेश्वरला जात असाल तिकडे तुम्हाला असे हुबहू मंदिराचं स्ट्रक्चर बघायला भेटतो. कारण की हे सर्व जेवढी पण कलागिरी असते सर्व साऊथच्या पॅटर्नमध्ये असते आणि हे वृंदावनमध्ये मंदिर बांधण्यात आलेलं आहे ज्याला श्री रंगनाथजी महाराज मंदिर म्हणतात. आणि आतमध्ये बरेचसे मंदिरातले दर्शन करण्यासाठी लोक येत असतात आणि खास करून साऊथची लोक या मंदिराला आवर्जून येतात. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळे मंदिरं पण बघायला भेटतात. आणि आपण आतमध्ये जाऊया. थोडे वेळासाठी मंदिर हा बंद होता पण आता आपण ओपन झालाय सो आपण जाऊया आतमध्ये. मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर हा भव्य आणि दिव्य आतमधला आहे बघा. इकडं पूर्ण स्पेस बघायला भेटते आणि आल्याच्या नंतर समोर आपल्याला मंदिर बघायला भेटतं. आपण पहिला दर्शन करून घेऊया. आणि तुम्हाला सांगतो ना साऊथला जेव्हा आपण जातो ना आपण तर साऊथच्या सर्व मंदिरावरती अशी कलाकारी आणि नकाशी बघायला भेटतात. जेवढे पण आपले देवस्थान असतात ना साऊथचे तिकडे सर्व खंबे जेवढे पण इन्स्ट्रक्शन असतात आतमधले असतील किंवा बाहेरचे असतील सर्वांवरती खंब्यांवरती असं काय ना काय बघायलाच भेटतं. आणि इथं प्रत्येक खंब्यावरती आपल्याला पाहू शकता तुम्ही एकूण एक मूर्त्या बघायला भेटतात. तर चला सर्वात पहिला आपण दर्शन करू घेऊया श्री रंगनाथजी महाराजांचा. बोला राधे राधे. दर्शनासाठी आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले इथं बघायला भेटतं ते तुम्हाला माहीतच असेल विष्णूजींचा वाहन म्हणजे गरुडजी. आणि ठीक त्यांच्या बाजूला आहे जय विजय जे आपण ज्यांना आपण प्रवेशद्वार द्वारपाल म्हणू शकतो.
आणि त्या ठीक आपण जेव्हा वैकुंठाला आपण नाही जात, जेव्हा पण जी लोक वैकुंठाला गेली म्हणजे हिस्ट्रीमध्ये आहेत, आपल्या इतिहासामध्ये किंवा आपली सनातन धर्माच्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की वैकुंठाला जाताना दोन्ही द्वारपाल आहेत जय विजय, त्यांना सर्वात पहिला विचारावं लागतं, त्याच्यानंतर आपण वैकुंठामध्ये प्रवेश करू शकतो. आणि या साईडला बजरंगबलींची मूर्ती आणि ठीक आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, तुम्ही पाहू शकता रंगनाथजी महाराज आहेत बघा, या साईडला पाहू शकता तुम्ही या साईडला. आणि इकडे तुम्हाला विष्णूजी झोपलेले बघते त्यांच्या अवस्थेमध्ये, जेव्हा ते वैकुंठ धाममध्ये असतात. आणि लक्ष्मी माता पण आहे जे त्यांचे पाय दाबते बघा, या साईडला पाहू शकता. त्याचे विष्णू भगवान झोपलेले आहेत त्या अवतारामध्ये त्यांच्या. आणि इथं हा साऊथची कारागिरी आहे, खूप भारी बनवलेलं आहे, खरोखर खूप भारी आहे. साऊथला जे पण मंदिर असतात आणि त्यांचे स्ट्रक्चर्स असे असतात की पूर्ण कारागिरी केलेली असते प्रत्येक खांब्यांवरती. म्हणून श्री रंगनाथजी महाराज यांचं नाव आहे. बोला राधे राधा, रंगनाथजी महाराज की जय. मंदिराचं दर्शन तर झालं, मंदिराचं दर्शन, मंदिर एवढं मोठं आहे ना, खरोखर एवढं भरपूर मोठं आहे मंदिर, फिरू एवढं कमी आहे. आणि मंदिरात फिरता फिरता आपल्याला एक वाहन घर बघायला भेटतं आहे. सो या घराच्या आतमध्ये, वाहन घरच्या आतमध्ये जेवढे पण विष्णूजीचं अवतार आहे किंवा विष्णूजींचे रिलेटेड जेवढे पण वाहन असतात, जसं तुम्हाला माहिती आहे की विष्णूजीचं वाहन गरुड आहे, तसे असे बरेचसे त्यांच्या अवताराचे किंवा त्यांचे पालख्या असतील ज्या मंदिरातून काढतात, त्या सर्व अवताराचं एक वाहन घर बनवलं आहे. तर ते आपण आता जाऊया बघायला, तुम्हाला नक्की समजेल. बघा इथे एंट्री पॉईंट आहे, तिकीट प्राइस फक्त 10 रुपये. तर आपण आता तिकीट घेऊया इथून आणि मग इथून एंट्री करूया. बोला राधे राधे. वाहन घरमध्ये आलो आणि वाहन घरमध्ये आल्याच्या नंतर या साईडला पाहू शकता तुम्ही शेषनाग. अरे बापरे, एवढं मोठं शेषनाग, त्याच्यानंतर सिंह बघायला भेटते आपल्याला. म्हणजे या वाहनघरमध्ये जेवढे पण विष्णुदेवशी रिलेटेड वाहन आहेत, जेवढे पण त्यांचे अवतार आहेत, त्यांचे रिलेटेड वाहन आहेत, सर्व आपल्याला बघायला भेटते. इथे सूर्यप्रभा, चंद्रप्रभा म्हणून एक वाहन आहे, नंतर हंस हा सुद्धा वाहन आहे. खूप मोठे मोठे, म्हणजे आता कुठला धातू वापरलेला माहिती नाही आहे, पण जे आपण धातूंनी बनवलेले ना, खरोखर खूप मोठं मोठं बनवलं आहे. इथे हाती बघायला भेटते आपल्याला. आणि इथं काच का विमान म्हणजे असं लिहिलेलं आहे. हा विमान आहे तो पूर्ण काचेने बनवलेला आहे, या साईडला तुम्ही पाहू शकता. आणि ठीक त्याच्या बाजूला आपल्याला जो बघायला भेटतो पूर्ण कोठी, म्हणजे हा कोठी आहे, त्याला सर्व काय माहिती काय धातू जी पण काय वापरले, खरोखर खूप अद्भुत धातू आहे, एवढं मजबूतीने बनवले. ते बघू शकता आपले बजरंगबली श्री हनुमानजी कशने विष्णू देवांना म्हणजे उचलताना पूर्ण त्यांचे हात पाहू शकता तुम्ही, त्या दिशेने बनवलेलं आहे. म्हणजे ज्याने पण ही कारागिरी केलेली असेल ना, खरोखर खूप भारी केलेली आहे. आणि इथं बनवलेलं आहे कदंब वृक्ष. सो असं आपल्याला या विमान कक्षमध्ये बघायला भेटतं. आणि इथं बरेचसे जे पण मी तुम्हाला जसं सांगितलं विष्णू अवताराचे जेवढे पण तुम्हाला सर्व रिलेटेड इकडं वाहन बघायला भेटतात. या साईडला तोता आहे आणि त्याच्यानंतर घोडा आहे, घोड्याचे एवढं सिंह शार्दूल आहे बघा. सिंह शार्दूल म्हणजे हातीचा आणि म्हणजे सिंह दोघांचं मिश्रण म्हणून तो अवतार आहे, त्याला सिंह शार्दूल अवतार म्हणतात. आणि त्याच्या ठीक बाजूला सिंह अवतार आहे गरुडजी, जे आपल्या विष्णूजींचं वाहन आहे गरुडजी, त्यांचंसुद्धा इथं बनवलेलं आहे. ना ठीक शेष बघा, जिथं विष्णू भगवान झोपतात तो पण नाग आहे. शेषनाग नाही म्हणणार आपण यांना, पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा की या नागाला काय म्हणतात. आणि त्याच्यानंतर इथं जो पालखी आहे आणि पालखीच्या नंतर इथं हाती आणि मग सिंह शार्दूलची एक मोठीशी मूर्ती. सो असं काय आपल्याला सर्व विमान म्हणजे वाहन विमानमध्ये सर्व बघायला भेटतं इकडं. आणि सर्व आपले विमान जेवढे पण आहे तुम्हाला कुठे ना कुठे कधी ना कधीतरी बघायला भेटलेले असतील. बोला एकदा राधे राधे. फिरता फिरता असे एक ठिकाणी आलो जिथे संध्याकाळी 7:30 नंतर कोण थांबत नाही. जर कोण थांबला तर तिथं मरणार तो माणूस, किंवा आंधळा होणार किंवा तो गायब तरी होणार. अशा ठिकाणी म्हणजे निधिवनमध्ये आलो आहे. आणि निधिवनमध्ये कसं असतं माहिती आहे का, इथं अशी मान्यता आहे की श्रीकृष्ण आणि राधाराणीजी लीला करतात. संध्याकाळी 7:30 नंतर हा मंदिर पूर्णपणे बंद होतो. सकाळी उघडतो पण त्याच्यानंतर दुपारी होईपर्यंत, संध्याकाळी 5-6:30 वाजले, 6:30-7 वाजेपर्यंत सर्व लोकांना बाहेर काढण्यात येतं, कारण की इकडची मान्यताच अशी आहे. आणि तुम्हाला सांगू, काही लोकांनी प्रयत्नसुद्धा केलेत या निधिवनमध्ये की आपण लपून छुपून श्रीकृष्णांची, राधाराणीची, त्यांच्या गोपियांची रासलीला बघण्यासाठी. पण तुम्हाला सांगू, इथे काही लोकांची मृत्यू झाली किंवा काही लोक आंधळे झालेत. आणि ही खरोखर स्टोरी आहे. त्यांची समाधीसुद्धा तिकडे असे लावलेले आहेत. म्हणजे परस्पर ठीक आहे, आपण पहिला जाऊया मंदिराच्या आतमध्ये, मग मी तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगतो, कारण की बोलण्यापेक्षा तुम्ही बघा स्वतः, मग तुम्हाला समजेल. तर चला आपण जाऊया आता निधिवनमध्ये. आता इथं आपण निधिवनमध्ये, जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की हा निधिवनचा
एंट्री पॉईंट आहे, निधिवन राजमहलचा एंट्री पॉईंट आहे. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला बरेचसे काही रहस्यमयी गोष्टी बघायला भेटणार आहेत. सो हा एंट्री पॉईंट आहे आणि आता आपण एंट्री करतोय निधिवनमध्ये. या साईडला आलं आणि आतमध्ये आल्याच्या नंतर इकडून एंट्री पॉईंट आहे. पण आल्याच्या पहिले तुम्हाला तुमचे चपली बुटं या साईडला सर्व काढावं लागतील. जुता घरमध्ये बघा इकडे पाहू शकता तुम्ही सर्व इथं तुम्हाला पॉईंट्सवरती बुटं आणि तुमची जेवढी पण चपली वगैरे असतील तर तुम्ही तिकडं काढून या एंट्री पॉईंटमधून आतमध्ये जायला लागते निधिवनमध्ये. आता आलो आपण निधिवनमध्ये आणि याच निधिवनमध्ये रोज रात्री श्रीकृष्ण आणि राधाराणींचा वास असतो. तुम्हाला रोज रात्री आणि राधाराणींचा इथं नृत्यस्थळी म्हणजे आपण त्यांना लीला म्हणू शकतो. इथं ते लीला खेळतात राधाराणी या साईडला. आणि हा पूर्ण खूप मोठासा बनवून ठेवला आहे, बॅरेट्स लावून ठेवले आहेत कारण की इथं तुम्हाला एंट्री नसते. याच्यामध्ये कोणालाही आम व्यक्तीला म्हणजे कोणालाच मनुष्य कोणी असू दे सायंकाळी 7:30 वाजता हा मंदिर पूर्णपणे बंद केलेला जातो कारण की इथं खूप मोठा रहस्य आहे या मंदिराचा. या निधिवनमध्ये आपल्याला आता ललिता कुंड बघायला भेटते. या साईडला बघा साईडला पाहू शकता आणि बरीचशी हिस्ट्री आहेत, इतिहास आहेत. जर तुम्हाला कधी इकडं गरज लागली तुम्ही आला असता इकडे गाईड लोक असतात त्यांच्याशी तुम्ही संवाद साधून तुम्हाला पूर्ण या निधिवनबद्दल माहिती सांगेल. तरी पण मी थोडंसं बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला निधिवनबद्दल थोडीशी माहिती सांगेल. आता थोडंसं क्राऊड इकडे जसं जास्त वाढलेलं आहे बघा. या साईडला पाहू शकता निधिवन बघण्यासाठी लोक आलेली आहेत. संध्याकाळी 7 वाजता जो पण कोण थांबल तो जिवंत नाही राहत. ह्याचा रहस्य आहे कारण की 7:30च्या नंतर कोणच तिथं राहत नाही, सर्व लोक बाहेर पडतात या निधिवनमध्ये. इकडचा रहस्य खूप आहे. मान्यता अशी की संध्याकाळी 7:30 वाजता इथं कोणच थांबत नाही कारण की इथं श्रीकृष्ण आणि राधाराणी लीला करण्यासाठी येतात, त्यांचे गोपिका असतात. म्हणून या निधिवनमध्ये ना कुठला पक्षी ना कुठलं वानर कुठला जनावर कोणच इथं थांबत नाही. आणि हा निधिवनचा रहस्य तुम्ही निधिवन बघू शकता. आणि हे निधिवनमध्ये जी तुम्हाला वृक्ष बघायला भेटतात आहे ना, या वृक्ष फक्त तुम्हाला या निधिवनमध्येच बघायला भेटेल. दुसरं या पूर्ण वृंदावनमध्ये किंवा मथुरामध्ये तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटेल. असे बरेचशा रहस्य निधिवनमधले आहेत. सो तुम्ही जर असं विचार करत असाल की कोण लपून छपून जरी बघू शकतो निधिवनमधल्या काही गोष्टी तर नाही बघू शकत कारण की जर तो लपून छपून बघत असेल तर नक्की तो पागल जरी होणार किंवा अंधला जरी होणार. तर अशी बरीचशी लोकांनी प्रयत्नसुद्धा केलेला आहे. तर त्यांचं इथं पुढं समाधी झालेली आहे. तर ते सुद्धा आपण नक्की आता पुढे जाऊन बघूया. चला फिरता आता राधारमण मंदिरात आलं आणि राधारमण मंदिर तुम्ही पाहू शकता समोर तुम्हाला दिसतंय. आणि इकडे बघा गेटवरच कलरफुल झाले म्हणजे जशी की आता होळी झालेली आहे म्हणून गेट पूर्ण सजवलेलं आहे रंगाने. आणि थोड्याच वेळात राधारमण मंदिर आता ओपन होईल कारण की राधारमण मंदिर हा 5:30 वाजल्याच्या नंतरच चालू होतो आणि आता वाजलेले आहेत 5:10. मग आपण जाऊया आतमधील राधारमणजीचं दर्शन करायला आणि आतमधलं मंदिराचं दृश्य कसं ते सुद्धा आपण पाहूया. बोला राधे राधे. मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर समोर पाहूया राधारमणजींची मूर्ती किती सुंदर अशी दिसते बघा. समोर पाहू शकता खूप भारीशी. बोला राधे 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 राधे. हे आहे राधारमण यांचं दर्शन करतोय आता आपण. समोर पाहू शकता तुम्ही राधारमण यांचं मंदिर आहे, हरी मंदिर आहे. आणि आता आपल्याला ठीक 15 ते 20 मिनिटांनी पडदा मंदिराचा खोललेलं जातं कारण की आपल्याला माहिती श्रीकृष्णाचे जेवढे पण मंदिर आहे ते तुम्हाला 15 ते 20 मिनिटांसाठीच फक्त खोलले जातं. परत लावतात ना परत बंद करतात. हे सर्व लीला आहे श्रीकृष्णांची. बोला राधे राधे. फिरता अजून एका मंदिरावरती आलं जो मंदिर आहे राधा वल्लभजी महाराजांचं मंदिर आहे. आणि ही एंट्री पॉईंट आहे, इथून एंट्री होते राधा वल्लभ महाराजांच्या इथे जायला. आणि बघू शकता की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चॉकलेटी आणि हे केसरी रंगमधलेच म्हणजे गेरुवा रंग म्हणतो ना त्या रंगमध्येच आपल्याला सर्व मंदिरं बघायला भेटतात. आणि या साईडला दोन्ही मंदिर आहेत. हे बघा हे मेन मंदिर आहे आणि हे पुरातत्व जे आपले भारताचं संस्था आहे पुरातत्व त्यांनी हे संरक्षण करतात. तर हे मंदिरामध्ये पण आपण व्हिजिट करूया. पण पहिला आपण येऊया आपले श्री राधा वल्लभजी महाराजांचं दर्शन करून. बोला राधे राधे. चला मंदिराच्या आतमध्ये एंट्री करते श्री राधा वल्लभ या मंदिरामध्ये. आणि आज जसं की तुम्हाला सांगितलं बरेच ठिकाणी सर्व ठिकाणी क्राऊडच बघायला भेटते आपल्याला. समोर पाहू शकता तुम्ही श्री राधा वल्लभ यांचं मंदिर आहे. समोर बघू शकता वल्लभ महाराजांचं मंदिर समोर आपल्याला पाहायला मिळत आहे बघा. किती भारी भव्य आणि दिव्य असं मंदिर आहे. आणि हा आतमधला पूर्ण परिसर आहे. पण हे परिसर बघायचे पहिला आपण दर्शन करून घेऊया. श्री राधा वल्लभ महाराजांचं दर्शन करून घेऊया. बोला किती भव्य आणि दिव्य आहे. आणि त्यांचा शृंगार बघा किती भारी केलेला आहे खरोखर. बोला एकदा
श्री राधा वल्लभ महाराज की जय. जय हो प्रभू, जय हो. अपरंपार हो आपकी लीला. खरोखर खूप भारी आहे यार, बघण्यासारखं आहे. आणि चला फिरता फिरता झाली संध्याकाळ आणि आता आपण आले प्रेम मंदिरला. प्रेम मंदिरला तुम्हाला माहिती असेल की वृंदावन आणि मथुरामधला प्रमुख मंदिरांपैकी एक प्रेम मंदिर सुद्धा आहे. आणि प्रेम मंदिर खरोखर श्रीकृष्णाची निशाणी म्हणजे राधा श्रीकृष्णाच्या प्रेमाची निशाणी आहे. बघा या साईडला तुम्ही पाहू शकता प्रेम मंदिर. आणि आपण जाऊया पहिला आतमध्ये, क्राऊड खूप आहे, जाऊया डायरेक्ट आतमध्ये. आपण प्रेम मंदिर कसं आहे बनवलेलं आणि काय काय बघण्यासारखं सर्व आपण बघूया. प्रेम मंदिरचा एंट्री पॉईंट आणि आपण चाललोय आतमध्ये. समोरून बघा प्रेम मंदिरचं हे वरचं भाग दिसतं. जाऊया आतमध्ये. चला पहिला क्राऊड बघा, खूप क्राऊड आहे, खूप क्राऊड आहे. चला आतमध्ये आलं आणि आतमध्ये आल्याच्या नंतर समोर पाहू शकता तुम्ही प्रेम मंदिर कसं दिसतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा शेवटचा मंदिर आपण बघतोय आजच्या दिवसातला. या साईडला तुम्हाला रासलीला बघायला भेटतं श्रीकृष्णाच्या आणि ठीक त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला प्रेम मंदिर बघायचं. आणि हे प्रेम मंदिरची लायटिंग जी आहे ना ती तुम्हाला कंटिन्युटी हर 30 सेकंदानंतर चेंजेस बघायला भेटतील. आणि प्रेम मंदिर बरंचसं 52 एकरमध्ये बनवलेलं हा मंदिर आहे. हा जो वृंदावनचा सर्वात मोठा मंदिर पण आपण बोलू शकतो, कारण की इथे बरेचसे श्रीकृष्णाचे रासलीला आपल्याला बघायला भेटतात. क्राऊड बघा, फोटोशूट बघा. आणि इथे सुद्धा आपल्याला बघायला भेटतं श्रीकृष्णाचे रासलीला. हे कालिया नागच्या वरती उभे आहेत आणि त्यांची तुम्ही लीला बघू शकता. आणि मागे सर्व गोकुलवासी एवढी सुंदर सुंदरशी प्रतिमा आणि मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर चला जाऊया आपण पहिला प्रेम मंदिर जवळ. तिकडे जाऊन काय काय अजून थोडंसं बघायला भेटतं ते सुद्धा आपण बघूया. समोर तुम्हाला जो पॉईंट बघायला भेटतो ते मंदिराचा फ्रंट भाग आहे, पण आता लाईट्स बंद केलेत कारण की आपण जेव्हा आलो तर त्याच्यात थोड्या टायमातच मंदिराचा टायमिंग झाला म्हणून बंद केला. पण हेच मंदिर तुम्हाला दुपारी बघण्यासारखं असतं. तर तुम्ही नक्की जेव्हा तुम्हाला बघायचं असेल हा प्रेम मंदिर, तर प्रेम मंदिर तुम्ही नक्कीच 5 वाजेपर्यंत तरी या. म्हणजे तुम्हाला दुपारचं पण थोडं दिवसाचं पण प्रेम मंदिरचे व्हाईट मार्बल कसे ते पण बघायला भेटतील. आणि नंतर संध्याकाळी 6-6:30 वाजता जेव्हा लाईट्स ऑन होतात ना तेव्हा हा मंदिर काय दिसतोय यार. तर तुम्ही सुरुवातीला बघितला आणि बंद झाल्यावरती आता हा मंदिर असं दिसतं. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. खरोखर खूप भारी वाटतंय आणि मला तर खूपच आवडलं आहे बघितल्यानंतर. आणि हा मंदिर होतं सर्वात मोठा प्रेम मंदिर जो आपल्या वृंदावन मथुरामधलं आहे. आणि आता कसं वाटलं ते पण सांगा. आणि मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो, थांबा जरा 1 मिनिट. बघा हे झूम करून दाखवतो. हा आहे प्रेम मंदिर व्हाईट मार्बलनी पूर्ण 52 एकरमध्ये बनवलेला हा प्रेम मंदिर जो 2012 साली बनून रेडी होता. आणि 2001ला या मंदिराची नीव ठेवण्यात आलेली होती, जी पूर्ण 11 वर्षानंतर मंदिर पूर्ण रेडी झाला. आणि हे होतं जगद्गुरू महाराज कृपाळू महाराज यांचं मंदिर. तर चला आता आपण पण इथून निघूया.